म्हणते ज्याच्यामुळे तुझी मान भर. पुन्हा कुणाची मान वर आहे? बाबासाहेबांमुळे. पुन्हा कुणाची आहे ना? क्या बात आहे. म्हणून ज्याच्यामुळे तुझी मान भर, ज्यानं साऱ्याच केलंय बरं. केलं की नाही बरं तुमचं आमचं या भारताचं? केलं की नाही? ज्याच्यामुळं तुझी मान भर, ज्यानं साऱ्याच केलंय बरं, निळा हातात झेंडा धर. करायचं की नाही? विचारांचा, बाबासाहेबांचे विचार तुमच्या आमच्या मनात, एकमेकांच्या मनात तुम्हा आम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे विचार सर्व दूर पोहोचवायचे आहेत. कारण निळ्या हातात झेंडा धर, अरे जा जगाला सांग, जा जगाला सांग, जा जगाला सांग, जा जगाला सांग, जा बाप माझा भीमराव. आहे की नाही? कोण आहे? रामजी. तुमचा आमचा बाप कोण आहे? ज्याच्यामुळे तुझी मान भर, त्यानं साऱ्याच केलंय भर. ज्याच्यामुळे तुझी मान भर, त्यानं साऱ्याच केलंय भर. निळा हातात झेंडा धर, निळा हातात झेंडा धर, जा जगाला सांग, जा जगाला सांग, जा जगाला सांग, जा बाप माझा भीमराव. रामजी रामजी आंबेडकर, जा जगाला सांग, जा बाप माझा भीमराव. जा जगाला सांग, जा बाप माझा भीमराव. रामजी युगायुगाची तुला होती तुला होती
बाबासाहेबांनी दिलंय आणि ते संविधान जिवंत राहिलं पाहिजे, जेणेकरून बाबासाहेबांचे विचार जिवंत राहतील. बाबासाहेब म्हणाले की बहुजनांना तुम्ही आपल्या घरी जा, घराच्या भिंतीवर देऊन ठेवा की मला या देशाची शासन कशी जमात बनायचं आहे, जेणेकरून आजचे हे तिले जे उद्याचे अधिकारी असतील त्यांना आपण चांगलं बाबासाहेबांचे विचार आपल्या पाल्यांना चांगले आपण शिकवले पाहिजे. महाराजांचे विचार आम्ही त्यांना दिले पाहिजे आणि या महापुरुषांचे विचार आजचे मुलं डोक्यात घेऊन उद्याचे ते अधिकारी बनतील, मोठ्या पदावर काम करतील. म्हणून हे संविधानाच्या माध्यमातून आज तुम्ही आम्ही त्यांना सांगू शकतो. म्हणून बाबासाहेबांसाठी या 4 ओळी मला आठवतात. प्रतापसिंग दादा लिहितात की आज या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जातोय. म्हणून कि अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, कटने की छोड़ आज काटने की बात कर. इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा और उस सरफिरे के हाथ चाटने की बात कर, हाथ चाटने की. तुला होती